अगं आजचं लेक्चर इतकं मस्त होतं ना, काय सांगू तुला. त्या मॅडम इतक्या सुंदर शिकवतात ना, आणि ते सर आहेत ना काय शिकवतात त्यांचं त्यांना तरी कळत होतं काय. खरंच तुम्ही व्हा पुढे, मला थोडं काम आहे. आता हिला काय झालं? अगं आहे एक काम. मला माहिती आहे काय काम आहे. माहिती आहे ना, मग जा. हे तुम्ही व्हा ग पुढे. चल ग. या मॅडम आलात. अगं काय किती वेळ होतीस कुठे? अरे हो, कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर होतं, त्यात मैत्रिणीचा पिच्चा सोडून आले. तुला काय रागवायला? अगं हो हो हो, लगेच काय चिडते? मी काय खरंच नाही रागवलंय तुझ्यावर, मस्करी करत होतो. बरं ते जाऊ देत, ये बस इथे. खरं सांगू ना, मला ना खूप भीती वाटते. भीती? कसली भीती? आपलं हे अफेअर गावात कोणाला कळलं तर, आणि माझ्या दादा बहिणींना कळलं तर. अरे छोड यार, कळलं तर कळू देत, मी नाही घाबरत. अरे तू नाही घाबरत, पण मला भीती वाटते ना. डोंट वरी सोना, मी म्हटलंय ना मी तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणून. अरे पण कधी? अजून मला 18 वर्ष पूर्ण व्हायचे, त्यात शिक्षणही पूर्ण व्हायचं, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय लग्न कसं करणार? अगं शिक्षणाचं काय, ते तर बघता बघता कंप्लीट होईल. अरे मी इथे सिरियसली बोलतोय, तू व्हिडिओ काय करतोस? अगं सोना, मी हा व्हिडिओ का करतोय माहिती आहे का? कारण जेव्हा तू माझ्यासोबत नसतेस ना, तेव्हा हा व्हिडिओ मला तुझी आठवण करून देतो. खरं सांगू ना, मी ना तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हाय बाबांनो, कसं आहे? बरं ना? अरे अरे बरं दर्शन भेटला. साईडला उचल. बस बस. अरे तो व्हिडिओ बघितला का? कसला रे? सोनल आणि आण्याच्या लपड्याचा. काय म्हणतोस? अरे लय भारी आहे, कडक आहे एकदम. दाख देतो. थांबा थांबा. बघू शेरीट निधी. मला पण थांबा थांबा थांबा. अगं ए, त्या सोनलचा व्हिडिओ पाहिलास का? अगं हो हो, अख्ख्या गावभर व्हायरल झालाय तो. कसली वेडी मुलगी आहे ती. तो अण्या कसा आहे माहित नाही का तिला? हॅलो, अरे पक्या ना? अरे मी सुम्या बोलतोय. अरे त्या आण्याचा व्हिडिओ पाहिलास का? त्या 12वीतल्या सोनल बरोबर. कसला भारी आहे रे. अरे हिला पण पटवलंय याने. थांब थांब मी तुला पाठवतो. त्या मानाने मला ते सगळ्या असाइनमेंट आणायला हवी आहे, त्यामुळे एक मिनिट. ऐक ना, काय तुला ग? महत्वाचं काय ते सांगायचंय. काय ग? अगं ती सोनल माहितीये का आपल्या वर्गातली? ती फर्स्ट बेंचला बसते तीच ना? हा, तीच. अगं तिचं काय? व्हिडिओ क्लिप पाहिली बघशील ना तू, मी तर शॉक झाले बघून. थांब तुला दाखवते. ही बघ. तरी ही बघ. बाप रे. ही बंड्या. अरे काय रे? अरे ही परवाच्या व्हिडिओ मधली पोरगी हीच ना रे ती? हीच ती ना? वहिनी, हो वहिनी. काय ग, काय झालं? हो, त्या सोनलचा व्हिडिओ बघितला? हो, काल रात्री मोबाईलवर दाखवलं आणि ह्यानी. किती विचित्र आहे ना. होय, बघवत पण नाही अजिबात. काय ह्या आजकालच्या मुली. काकी तुम्हाला माहित आहे, आपल्या शेजारची ती सोनल आहे ना, तिचं लपड आहे. लपड. काय सांगतेस काय? होय, ते वरच्या वाडीतला आण्या आहे ना त्याच्या बरोबर, आणि त्या दोघांची ना क्लिप बनवलेली आहे त्या आण्याने. मग ती क्लिप ना व्हायरल झाली आहे, आणि ती मला व्हॉट्सअपला आली आहे. तुम्हाला थांबा 1 मिनिट. हा, ही बघा, ही बघा. बघितल्यात शी कशी बिंदास ना. प्रेमाचा गुलकंद ही प्र के अत्रे यांची कविता आहे. आज आपण इथे शिकणार आहोत. बागेतून वा बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावी तिजला नियमाने. कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते, तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते. शहाजहान, मुमताज, हीर रांझा, लैला मजनू अशी कितीतरी नावं, प्रेमवीरांची नावं इथे घेतली जातील, ज्यांनी आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी आपलं आयुष्य संपवलं. खरं तर प्रेम ही एक तरल भावना आहे. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात एकदा तरी प्रेम करायलाच पाहिजे.
नाही कमी सर. या आलात, उपकार केलेस आमच्यावर. हां अगं तुझे सगळे व्हिडिओ पाहिले, सगळ्या क्लिप्स पाहिल्या. काय ती थेरं, काय ते क्लिप्स, काय तो व्हिडिओ. ह्याच्यासाठीच का आई बाबा तुला कॉलेजमध्ये पाठवतात? हा तुम्ही गावभर दिवे लावा आणि बदनामी कॉलेजची होते. ते काय नाही, आजपासून तू लेक्चरला बसायचं नाहीस. गेट आउट. अगं ए पाणी आण जरा. काय हो आला? हो. कळलं का तुम्हाला तुमच्या बहिणीचं पराक्रम? आता काय केलं तिने आणखीन? सगळ्या गावभर झालं आणि तुम्हाला कळलं नाही? हे बघ, उगाच कोडी घालत बसू नकोस. काय झालं हे ते नीट सांग. आधीच झालं फुकटचं सगळं कामावर टेन्शन आणि तू कोडी कसली घालतेस? आता माझ्यावर कशाला चिडता? हे बघा काय केलंय. कुठे कुठे म्हणून तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. काय हे बघा. अरे बापरे, काय हे? बघा ना तुम्हीच. शी ठेव ये. कुठे गेली? कुठे आहे ती? आहे घरातच. बोलव तिला आधी बाहेर. तुम्हीच बोलवा. अगे सोनल, आधी बाहेर ये बघू. काय ग हे? याच्यासाठी तुला पाठवलं होतं काय कॉलेजला? हा प्रेमाचे चाळे करा, त्याचे व्हिडिओ करा. हा नको ते धंदे करण्यासाठी तुला कॉलेजला पाठवलं एवढं खर्च करून. मूर्ख नालायक. हे बघ, उद्यापासून तुझं कॉलेज बंद. दादा चूक झाली माझी, माफ कर. पण तू तरी सांग ना दादाला. हे बघ, मला काही सांगू नकोस. तुझं कॉलेज बंद म्हणजे बंद. चल. हे बघ, तू लक्ष ठेवायचं तिच्यावर. आजपासून तिला कुठेही बाहेर सोडायचं नाही. मित्रांनो, विचार करा, यात नक्की चूक कोणाची? आंधळा विश्वास ठेवून आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या त्या तरुणीची, की तिचा विश्वासघात करून व्हिडिओ मित्रांना पाठवणाऱ्या त्या तरुणाची? तिच्या भावना समजून न घेता तिच्यावर कॉलेज सोडण्यासाठी दबाव आणणाऱ्या शिक्षकांची आणि जगाला घाबरून इज्जतीला जपण्यासाठी आपल्या बहिणीला कोंडून ठेवणाऱ्या भावाची, की मागचा पुढचा काहीही विचार न करता येणारी कोणतीही पोस्ट किंवा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे पुढे पाठवणाऱ्या आपल्यासारख्या सुशिक्षितांची? खरंच विचार करा.